काय मग ललिता, गेलं ना टेन्शन? आणले ना आपण दागिने बदलून? सकाळपासून तीच काळजी होती ना, आता जरा शांत बस. ये. पण किती पैसे खर्च झाले? निरंजनला 5, त्या दागिन्यांसाठी 25, एका झटक्यात 30 गेले. पैसे खर्च करण्यासाठीच असतात. हो, पण एका दिवसात 30 लाख म्हणजे फारच होतात. आई, तू दागिने विसरलीस गाडीतच? ड्रायव्हर देऊन गेला. हो दे. तू दागिने गाडीत विसरलीस? एकदा चेक करून घे, सगळं नीट आहे ना, बघ बरं. अरे नाही, बॉक्स रिकामेच आहे. मी दागिने जानेकी बहिणीने आधीच दिलेत. रिकामे जड लागतात पण ते. अरे काय काय बॉक्सचं वजनच खूप असतं. हा, म्हणजे दागिने तोळ्यांचे आणि बॉक्स किलोचे. पंडाने बदलून दिले का लगेच दागिने? दिले ना. अरे 2 तास त्याच्याशी वाद घातला तेव्हा दिले बदलून दागिने. तयार नव्हता तो, मी दमच दिला त्याला. म्हटलं पोलिसांनाच बोलावतो. आपण खरोखर पोलिसांना बोलवायला हवं. नाही नाही, अरे फक्त पाटल्यांचाच घोळ होता ना, म्हणून म्हटलं जाऊ दे ना, कशाला उगीच. बाबा हाच ॲटिट्यूड नडतो आपल्याला. तो ज्वेलर आता लुबाडणार दुसऱ्यांना परत. मी दोन अजूनही कळवा पोलिसांना. ऐका. अरे कुणाला एवढा वेळ आहे? आणि कशाला आता उपद्व्याप करत बसायचं? आणि दिलेत ना त्यांनी दागिने बदलून. आणि सगळे ज्वेलर असे नसतात. अरे आई, त्याला धडा शिकवायला हवा. आपल्या लक्षात नसतं आलं तर? एक काम कर, त्याचा नंबर मला दे, त्याला बरोबर सरळ करतो मी. इंद्रनील, तू नको ना या फंदात पडू. पुढच्या महिन्यात लग्न आलंय तुझं, त्याच्याकडे लक्ष दे. नाही अगं, लग्नाचा आणि याचा काय संबंध? नको ना रे बाबा, वाद घालू प्लीज. बरं, मला भूक लागली, काय खायला मिळेल? हे आठवतेच. हा चल. हे लॉक आहे. अगं आपणच लॉक केलंय ते, तुझ्या लक्षात येत नाहीये. आतमध्ये बॅग आहे ना, जागाच नाहीये आतमध्ये. ते उडून बघा ना. असेल जागा आतमध्ये, बघा. आई, काय झालंय? ठेव ना ते, काय ते, मला भूक लागली, बघ ना. हो, ते रिकामे बॉक्स मी माळ्यावर टाकतो. त्याला काहीतरी खायला दे, थोडा चेहरा सुकलाय बघ बिचारा. हो चल 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 चल.